इरई नदी खोलीकरण टप्पा 2 या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीच्या खोलीकरण उपसमितीचे सदस्य पप्पू देशमुख यांनी केला आहे। मनपाचे अभियंता आशिष भारती तसेच इरई बचाव जन आंदोलनाचे कुशाबराव कायरकर यांच्यासह सलग 3 दिवस खोलीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी देशमुख यांनी केली। या पाहणीत 60 ठिकाणी खोलीकरणातील माती जमा केल्याचे कंत्राटदार आणि मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले। पाहणीत मातीचे ढिगारे तपासते असता रुईवन हनुमान मंदिराजवळचा मातीचा ढिगारा गायब झाल्याचे निदर्शनास आले। यावर स्पष्टीकरण विचारले असता माती चोरी गेल्याचे हास्यास्पद स्पष्टीकरण मनपा अधिकारी आणि कंत्राटदार यांनी नगरसेवक देशमुख यांना दिले। 7 पैकी इतर 4 ठिकाणी मातीचे केवळ छोटे छोटे ढिगारे लावले आहेत। कंत्राटदाराने मातीची अवैध विक्री केल्याने जागेवरून मातीच गायब झाल्याचे लक्षात आले। पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार एप्रिल 2026 अखेरपर्यंत केवळ 42.724 TCM गाळ काढण्यात आला, तर मनपाच्या नोंदीत तब्बल 121.112 TCM गाळ दाखवण्यात आला आहे। या आकडेवारीतील मोठ्या तफावतीमुळे संपूर्ण कामावर संशय निर्माण झाला आहे। या पाहणी दरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व गैरप्रकाराची सविस्तर लेखी माहिती नगरसेवक त्यांनी आज महापौर, स्थायी समिती सभापती आणि मनपा आयुक्त यांना दिली। खोलीकरणाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली। यावेळी जनविकास सेनेच्या नगरसेविका मनीषा बोबडे व प्रतीक्षा येरगुडे उपस्थित होत्या। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनविकास सेनेतर्फे करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनातर्फे महानगरपालिकेच्या मार्फत जे इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे त्या खोलीकरणाच्या कामाची पाहणी 3 दिवस महानगरपालिकेचे अभियंता श्री आशिष भारती यांच्यासोबत मी केली। या खोलीकरणाच्या पाहणीकडे लक्ष देण्यासाठी स्थायी समितीने जी उपसमिती तयार केली आहे त्या उपसमितीचा सदस्य म्हणून मी ही पाहणी केली। ही पाहणी करताना अनेक गंभीर गैरप्रकार या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे। या ठिकाणी खोलीकरणाच्या नावाखाली पुन्हा एकदा शासनाच्या निधीची लूट सुरू आहे। खोलीकरण नावापुरतं दिसत आहे, मात्र त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं मोजमाप करण्यात आलं ते अतिशय गंभीर प्रकारातलं आहे। कारण की या ठिकाणी पाटबंधारे विभागाने जी माहिती दिली, एप्रिल 2026 मध्ये 42 TCM माती काढल्याचं पाटबंधारे विभागाचं म्हणणं आहे। त्यापैकी 14 TCM माती नदीच्या पात्रातच टाकली। त्यामुळं कंत्राटदाराला एप्रिल महिन्याचे 28 TCMचे पैसे द्यावे, 1000 क्युबिक मीटरचे पैसे द्यावे अशा पद्धतीचा अहवाल पाटबंधारे विभागाचा आहे। तर दुसरीकडे महानगरपालिका म्हणते की 112 TCM माती काढलेली आहे, 3 पट माती काढलेली आहे, 3 पट जास्त पैसे कंत्राटदाराला द्यावे लागेल। त्याच पद्धतीनं कोणतीही जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता सरसकटपणे खाजगी JCB लावून या ठिकाणी माती उचलण्यात येत आहे, रेती उचलण्यात येत आहे नदीपात्रातली, त्याचे वेगळे पैसे घेण्यात येत आहे। त्याचे QR कोड सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे। ज्या QR कोडवर कंत्राटदार लोकांकडून पैसे घेतात ते QR कोड आमच्याकडे उपलब्ध आहे। नदीपात्रातली माती नदीपात्रातच टाकणे, खोलीकरण केलं असं दाखवणे, मातीच त्या डम्पिंग यार्डवर नसताना डम्पिंग यार्डवरची अक्षरशः माती गायब झालेली आहे आणि कंत्राटदार म्हणतो की ही माती चोरीला गेलेली आहे। मुळात कंत्राटदाराने ती विकलेली आहे। एकीकडे माती विकून विना परवानगी पैसे घ्यायचे, महानगरपालिकेकडून बिल वसूल करायचे आणि दुसरीकडे अव्वाच्या सव्वा माती उचलल्याचे दाखवायचे। असे गैरप्रकार आम्ही या ठिकाणी निदर्शनास आल्यानंतर ते एका पत्राद्वारे तक्रारीद्वारे आज माननीय आयुक्त, माननीय महापौर मॅडम आणि माननीय सभापती मॅडम या सर्वांना तसे आम्ही त्या पद्धतीचा अहवाल तयार करून दिलेला आहे। त्या अनुषंगाने कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। जनतेच्या हितासाठी, चंद्रपूरकरांच्या हितासाठी, पुरापासून चंद्रपुराचं संरक्षण करण्यासाठी खोलीकरण व्यवस्थित झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। जेवढं खोलीकरण कंत्राटदार करणार तेवढेच देयके त्याला द्यावे ही सुद्धा आमची आग्रही मागणी आहे।